अमोल कोल्हे मूळ पक्षातच राहतील. खासदार संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. कोल्हे धर्मद्रोह विचारद्रोह करणार नाहीत. महायुतीची ऑफर आली तर विचार करू असं कोल्हे म्हणालेले होते आणि त्यावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, एक दिवस ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आपापसातच. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जर असं विधान केलं असेल तर ते दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी, आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. पण कोल्हे हे जेव्हा शिवसेनेबरोबर होते तेव्हा त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केलं. मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते काम करतायत. आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास धनवडे. त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा. फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही.